लपेक्षा तुझंही माझंही आणि त्याचंही आयुष्य बरबाद करशील. तू भोळी राहिलीस. एवढं भोळं पण या जगात उपयोगी नाही. रडू नकोस वेळे, खुश ते असू. तुझं हे पांढरं पटपटीत पडलेलं कपाळ आणि माझ्या दादाचा चेहरा समोर येतोय आणि वैष्णूच्या दारीतील अक्षरांची राक्षस करतात आणि माझ्या साऱ्या शरीराला नखाने ओरबडतात. डोळ्यात बाल्यासारखी नखं खूप असतात. वहिनीने एक वेळ प्रतिज्ञा केली होती की तुला इतक्या सोन्या दागिन्याला म्हणून काढी की कुठल्याही देवालयातील देवीच्या अंगावर तेवढे दागिने नसतील. पण त्यातली पहिली झाली आणि दागिने मात्र केले कायमचे. तुमचा सोन्यासारखा संसार बघेन आणि त्यातच मला सुख मानेल. तुम्ही विश्रांती घ्या. माझं काही कोळशासारखं झालंय बघा. त्याला उन्हाला तापावं, थंडीनं गार खावं आणि पावसात भिजावं, तरी ते तसंच राहणार. तुम्ही आराम करा. तुमची परीक्षा जवळ आली ना. पुष्कळ अभ्यास करायचा आहे मला. खूप मोठं व्हायचं आहे मला. माझ्या दादाच्या आत्माला तेवढं तरी समाधान. आज केवळ वहिनी माझ्यासाठी जिवंत आहे. वासरासाठी गाय जिवंत आहे. वासरास्तव गाय इथे मरुणी जगते आहे. वासरास्तव गाय इथे मरुणी जगते आहे. मायेसाठी रक्ताला ती आटवून राहे. काय करतोस आता?
पण स्वभाव मात्र फेडला जायला. भया काय म्हटले? चांगल्या सरकारने म्हटलं ना, आपण घडत असलेल्या नाटकातील 2 हस्तगुंपाचं बरोबर. आपण फक्त पात्र आणि नाटक कोणाचं? अहो, मी हसत हसत दुसऱ्याच्या जीवनात चांगला पसरवितो आणि तुम्ही हसत हसत दुसऱ्याच्या घराला आग लावता. अरे भैया, मी आग लावतो का रे? मग काय? अरे मी काय आग लावले आहे का रे? मग काय? हा शिंच्या मला हाताला उगाच बदनाम करू नकोस. अहो, नाम असताना बदनाम करतात हो. अरे भैया, एवढं चांगलं नाना नाव आहे माझं, नाना. आणि तू मला नाव नाही असं म्हणतोस का? नाहीच आहे, एकच नाव आहे. अरे अरे भैया, ए भैया, हे ठेंगड्या, अरे भैया, हे ठेंगड्या. अरे तुझा तांगड्या. कोण आहे? कोण? ही वाक्य पूर्ण केलं हो. बाबा, ना, आपण या घडत असलेल्या नाटकातील 2 हसगुंप हो पात्र. हो, ते झालं. किती वेळा मला सांगणार तू? मग आता ऐका ना, तुमच्याकडे माणूस पाहिजेच हो. पाहिजे म्हणजे काय? पाहिजेच पाहिजे. काय बघायला? पुन्हा तेच मगाशी आता काय चाललंय तुझं भया? ए भया, सांगून ठेवतोय तुला, माझ्या वाटेला जर जाशील ना तर तुला मागात पडेल. का नागपूर तुमच्या पाठीशी आहे म्हणून? अरे हो हो, आहेत तर पाठीशी. आणि तुमची मुलगी त्याच्या कुशीशी. ए भया, मी माझ्या मुलीचं काहीही करेन. अरे तू सांगणार कोण मला? तुमचा न होणारा जावई. अरे तोंड बघ, केस बघ, अनारकली. अरे या फेंगड्या राण्याचा जावई व्हायला सुद्धा भाग्य लागतो हो, भाग्य. हट ठेवड्या. अरे बाबा, बेवडा सुद्धा माणसाचं लक्षण. मग बेवडा मागायला सुद्धा हिम्मत लागते, हिम्मत. अरे माझ्या, अरे रेड्याला जेव्हा समजावतात ना, बघितलं तर वेडा, तेव्हा त्याला झुंजियाबरोबर बेवडाच पासतात हो. काय म्हणले? अहो पण एवढा माणसाला दुसऱ्याला चिवडा करतो याचं काय? अरे कुणी कुणाचा चुना केला? नाना, केवळ पैशाच्या लोभापायी तुम्ही किती जीवाची हाल करता याची कल्पना आहे का तुम्हाला? अरे मी केवळ पैशासाठी तुम्ही तुमच्या मुलीच्या तारुण्याचा सौदा केला, सौदा. अरे मी केला समजा? अरे काही बोलतोस तू? मी कसा समजा करणार? नाना, तुमची मुलगी नागपाला प्रेम करते, पण नागपाला तुम्हाला पैसे देऊन तुमच्या मुलीला आडवं खोटं प्रेम करून तिला त्याला आपल्या जाळ्यात अडकवायला सांगितलं. केवळ पैसा मिळतो म्हणून तुम्ही तुमच्या मुलीला ते करण्यास भाग पडलं आणि अरुण कामातून गेला. एकट्या अरुण पायी हे सारं घर उद्ध्वस्त झालं. आमचा जे माणूस आमच्यातून निघून गेला आणि याला खरे कारणीभूत तुम्ही आहात. तुम्ही भैया, अरे तेच काय बोलतोस? अरे माझी मुलगी आणि आवडीचं प्रेम जमलं आणि मी आधुनिक मताचा त्या दोघांच्या प्रेमात कशाला मग म्हणायचं? उलट मी जुळवून देण्याचा प्रयत्न केला पैशासाठी. आणि तुम्ही तर असे तरुण बोलत. अरे उद्या म्हणाल की हा म्हातारा उगाच कशाला आडवा येतोय? काय म्हटले? नाना, या गोष्टी त्या अरुणला शिकवा, मला पुढचं ठाऊक आहे. आणि याचं प्रत्यक्ष प्रायश्चित मी इथं तुम्हाला देणार आहे. प्रायचित? अरे कसलं प्रायचित? आणि मला? नाना, मी इथं तुला धोतर करून तुम्हाला का आणलं? अरे मला काय माहिती का आणलं? म्हटलं रस्त्यात होतं का? अरे भैया सोड सोड. अरे मुठा, अरे होतं फाटेल. फाटू दे, फाटू दे. आता काय करतो? अरे काय बोलतो काय? अरे सध्या शेवड्या.
या. हे दुसरं आमचा पाठलाग करायला या नाकांसारख्या आपल्या नाकांसारख्या जा तुम्ही. हो हो तुम्ही पहिले आला. अरे तुम्हाला आठवलाच माझ्यावर. अरे त्यांना आग लावत होता. अरे असं या घरात घडलं तर माझ्या दादाच्या आत्म्याला काय वाटेल, वहिनीला काय वाटेल. तुम्ही जा, आमच्यापासून दूर जा, त्यापेक्षा आमचंही दुःख तुम्हाला शिकते. असं म्हणू नका साहेब, असं म्हणू नका. अहो अहो 10-15 वर्षाचं कवलं पोर होतं मी. तेव्हापासून या घरात माझं सामान आहे. अहो, आज मला मिशी फुटली पण या घराची शोल्ड ना तेवढ्यात माझं देव गेलो. तेवढ्यात माझं जाऊ गेला. अहो मी पोरका झालो. आता माझ्या आयुष्यात काय लावला सुरेश. हा पण मी याच सांगता, या घराचा जानी विश्वास केला एक आत्मी चितू सोडतो नाही. चितू सुदेश, अरे मला एक सांग, ज्यांनी हे घर जणू उद्ध्वस्त करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे तर नागपाला सूर्यावर वाटत नाही का तुला? असा भीती झाला त्या घराचे वासे फिरले तर आम्ही काय करणार. विलास नको दोस्ता, फक्त मला तुझी साथ दे. पण ते नागपालचे कसे 3-4 वाजवत होते. आया, मलाही वाटतं ते नागपाच्या पोटात तुला घुसावा, त्याला नुसतं नाबूद करावं. पण त्याच वेळी माझ्या दादा वहिनीचा चेहरा समोर येतोय. आणि जर मी खूप केला आणि मी तुरुंगात गेलो तर माझ्या दादाचा आत्मा तडफडत राहील रे. आणि कोणीतरी दुसराच नागपाल उत्पन्न होऊन माझ्या वहिनीच्या चारित्र्याचा नाही रे, ती मला कल्पनाच करता येत नाही रे. अशा गुन्हेगारांना पोलीसही काही करू शकत नाही. कारण नागपालसारखे आपल्या हाताशी लागतात त्याच घराचे गरबेटी. जसा तुझा आलो एक सांगतो, हा नागपाल त्या आळूचा सुद्धा काटा काढणार आहे. पण मी त्या घरात येणार, साप मारावा पण आपली काठी सुटू नये. हे काय करणार आहेस तू? मी शंभूला हाताशी धरला आहे. मी शंभूला माझ्याकडे हसला केला आहे. योग्य वेळ येतात मी शंभूपर्यंत विषय सांगता अंदाज फेकणार आहे बघ. मला शंभूची भेट काढून देशील का? आत्ता या वेळेला प्रश्न नको आहे. ठीक आहे चल चल. वहिनी मी भायाबरोबर जरा नाट्यावर जाऊन येतोय. बरं बरं.
मला नागपाल हे नाव का पडलं माहिती तुला? मी माझ्याजवळ नेहमी एक सहलीला नाग पाहतो म्हणून मी नागेचा नागपाल झालो. आता नाग पाळतो म्हणून नागपाल. मग सांग, अस्सल आकड्याचा जो नाग पाळतो तो ही नागिन पाळू शकत नाही? नातिवंत नागिण पाळायला नातिवंतच नागपाल लागते. परीक्षा घेऊन पाहतेस, वेळ आली तर नक्कीच. माझा घेतेस. अरे मी त्याला घडीला आव्हान केलंय आणि ही जातीवंत नागिन काय स्त्रीला आव्हान स्वीकारते. असं मग दिवशी बघू ना त्यात काय एवढं. आता निघून पडेल का? आणि पोलिसांना बोलव. मी तुम्ही खायला तयार आहे. वा, ती घराबाहेर निघायला तयार झाली, पण मी तिला तशी बाहेर पडू देणार नाही. हा नाग आणि तिला करतो शंख मारणार. बघाच तुला घराबाहेर पडते का? माझ्या साऱ्या मित्रांना ओळखून सांगणार, "हरियानो, तुम्ही म्हणत होता का मी श्रीपाचा काही वागण्या करू शकत नाही. मग आता पाहाच, बघा कशी तरफडते ते आता माझ्या मिठीमध्ये." तुझं घर मोकळं करून दिलंय. आता पोलिसांना त्रास नको. निघते. बाहेर जाऊन त्या सुनेशी हिश करणार. नागपाल मी सध्या कौल्या देवाची मजा करता यावी म्हणून तुझी तुझ्या नवऱ्याचा काट्या काढल्यास. होय, काय करू का रे तुझं नागपाल? काही नको, माझी प्रतिज्ञा पुरी कर. तुझं हे शरीर इतकाभर माझ्या मिठीत दे. आता नरकपुरी पाहिजे. आपण तर स्वतः पहिला आणि तो निर्माण केला की माझ्या पुस्तकाच्या जोरावर. नागिनी, तुझा नाको का नागाला हिसका. चल, चल नागिनी. सांगतेस काय? ठीक आहे. तुम्हा सर्वांना बघून घेईन. बघून घेईन. आई बहिणी याला पकडायचं नाही. काय म्हणतेस बहिणी? आणि आता आपल्याला इथे थांबून चालणार. आजपासून तुमचे आणि माझे मार्ग वेगळे आहेत. यापुढे आपण एकत्र नाही थांबू शकत. आपण जर का एकत्र राहिलो तर लोक धीर आणि भावजाईच्या या नात्याला कलंक लावतील, पापी समजतील. त्यापेक्षा तुम्ही इथून दूर निघून जा. त्या नागपाच्या दृष्टीला सुद्धा पडू नका भाऊ. होय बहिणी, मला दूर जायला हवंय आपल्या वीर वहिनीच्या पवित्र नात्यासाठी. आज रात्री कुणालाही नकळत हो, आता मला लांब जायलाच हवं. माझ्या मुलाला सोडून मला जायलाच हवं.
मी खरंच करून आलोय. मला तुझी धरती घ्यायची आहे. हा ना. इथेच सांग की तुझ्या बेडरूम मधून जाऊन येतोय. हलण्याचा प्रयत्न करू नकोस. बाहेर कोणी सध्या करणार आहे. काय झालं साहेब? एका मारवाड्याने 1 लाखाला झुकवलंय असा संशय नाही मला इथे. शिकवणी राहत नाही. वहिनी वहिनी मिसेस शिल्पा, मी तुमच्या स्वयंपाकघराची तपासणी करू शकतो का? हो. एकच सांगतो शिल्पा, यापुढे तरी अशा गुन्हेगारांना पाठीशी घालू नकोस. नपेक्षा तुझंही माझंही आणि त्याचंही आयुष्य बर्बाद करशील. सॉरी मिसेस शिल्पा, सॉरी अरुण, निघतो मी. हा मग इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही या फोटोच्या मागे सुद्धा एक लाख तेच केलं सोयने. मी यांचा शब्द पाळला. तुमचा शब्द मी पाळला. मी तुमचा शब्द पाळला. माझ्या पतीचा शब्द मी पाळला. अरुणला पोलीस घेऊन गेले. शिल्पाने आपल्या नवऱ्याचे शब्द पाळले, पण पुढे नियती अधिकच रौद्र रूप धारण करून उभी आहे. 3 दिवसांनी जामिनावर अरुण सुटला आणि
आम्ही देवाच्या नेतो लक्षातली गोष्ट अरे मायाचं लग्न झालं तुझ्याच गावात होता तो पोटल्या सुधीर साठे त्याच्या बरोबर अरे कलकेम नावाची कंपनी काढली होणाऱ्या सासऱ्याने भरपूर पैसा दिला कार सुद्धा आहे त्यांच्याजवळ बहुतेक ती कार सासऱ्याने आनंदाने आहेरच केली असावी भाग्य फडफडत एकाच चौपाटीवर मस्त कारला टेकून पाणीपुरी खात होती मी तिला पाहिलं आणि म्हणालो हॅलो भाभी चाबी लेके घुमती है क्या पण ती माझ्याकडे पाहुणी न पाहिलं केलं रे साऱ्या पुरी डांबीस बाळाला तिने 2 वाजतात आणि आमच्या आठवड्याचा बिल पडतो अरे पण मीच बोलतो तू बसतो ना आणि हातात लग्न पत्र कोणाची होय पोस्टाने वा 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 काय गोष्ट आहे लग्नाच्या आमंत्रणाची पत्रिका खानिमूनच्या दिवशी आता यापुढे ती बाळाच्या बारशाला मिळेल बाळा रे त्या गोष्टीची कर्तव्य नाही त्या गोष्टीबद्दल वाद नको वाद नव्ह कसा तुझी प्रियसी होती ना ती नाही मी तिला प्रेयसी कधीच मानलं नाही फक्त मैत्रीण याशिवाय तिच्याबद्दल कधीच वाईट विचार माझ्या मनात आला नाही तरुण अगदी मनात तसले वाईट विचार आणले तर त्याला चांगलंच म्हणतात हो मी कुठल्याच विचारात नाही मी विचार करतोय तो इथून लवकरात लवकर निघण्याचा 3 दिवसापूर्वीच निघणार होतो आम्ही पण अरुण भाऊला अटक झाली म्हणून वहिनी थांबली म्हणाली अरुण भाऊजीच्या सुटकेचा प्रयत्न करायला हवाय तुझ्या जीवावर उठल्याची सुटका होय शेवटी वहिनीला आईचं काळीच आहे 3 दिवस ती जेवली नाही की झोपली नाही आता ती गीता वाजते फार खंगून गेली रे बाई आज 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 मी या घरातून फार फार दूर जाणार आहे वहिनीला एकटं सोडून हा काळजावर दगड ठेवून जाणार आहे अरे आज अरुण जामिनावर सुटला असेल त्याची कल्पना आहे ना होय अरे पोलिसांनी पकडल्यावर तो वहिनीला काय म्हणाला होता हे तूच सांगितलं ना मला आणि अशा खोल्या नाटकाच्या अति वहिनीला एकटं सोडून चाललास सोड घेण्याची प्रतिज्ञा केली असेल पण शेवटी आमच्या रक्ताचाच भाऊ आहे ते शिवाय तो जामिनावर सुटावा म्हणून वहिनीने अपरंपार प्रयत्न केले अरे प्रयत्न केलेत वहिनीने पण नाव पुढे येणार त्या नागपालचा अरुणला असं वाटणार की आपली जामीन मंजूर करण्यासाठी नागपालच प्रयत्न केले असावे शेवटी सत्याचा वाली परमेश्वर हे कलियुग आहे दोस्त इथे परमेश्वर नाही तर असत्याचे वाली कली आहेत कली मानव रूपी दानव आहेत दानव पण तू इथे थोडे दिवस थांब नाही भाया भाया मी इथे राहून माझ्या वहिनीच्या पवित्र मायला कलंक फासू शकत नाही रे हे भाया भाया त्या हरामखोर नागपालने गावभर दिंडोरा पिटलाय माझ्या आणि वहिनीच्या घाणेरड्या संबंधाचा म्हणे माझ्या आणि वहिनीचे काही त्या घाणेरड्या शब्द उच्चाराने मी माझं तोंड विटाळू इच्छित नाही रे मला आज रात्रीपर्यंत इथून जायलाच होतं आज रात्री ते बरोबर माझे इथलेच म्हणजे बरोबर 3 तासाने मी इथून निघणार कायमचा पुन्हा कधीही परत न येण्यासाठी पण आता रात्रीचे 9 वाजायला आले दुपारपर्यंत आडून सुटला असेल तो का नाही आला इथं प्रथम तो क्लबवर गेला असेल तिथे शिकल्याशिवाय त्याला चैन पडणार नाही पण तू सावध राहा अरे वहिनीला सांभाळ तो अडून तुझा भाऊ नाही आलाय पक्का वैरी झालाय वैरी जास्त काय करणार आमचा गुन्हाच करणार ना शंभू तू इथे का आलास अरे कंटाळा आला तुझ्या माडीवर बसून माझे खवळे रक्त त्या नागपाचं रक्त प्राचन केलं शांत मी माझ्या बहिणीच्या आत्म्याला जेव्हा शांती देईन त्याचं रक्त पिल्यानंतर सारा नागपाला जरी नाग निघाला बघ शंभू
तुझं कार्य मला तुला साध्य करायचं असेल तर डोकं शांत ठेवलं पाहिजे. शांतपणे विचार करायला. अरे कसं ठेवू शांत? शांत ठेव. चला आधी बरं इन्स्पेक्टर भेंडे तुला पाहिलं तर पुन्हा तुला तुरुंगवास. मग तुला ध्येय साध्य कसं होणार? चल ठीक आहे, चल. चल येतो सुदेश. आणि लीक तशात ठेव काय सांगितलंय ते. कशाला लक्षात ठेवायच्या त्या गोष्टी? आता आम्ही गेलोच आहोत. थोडी बाकी आहे गांडोळासारखी तडफडत. देह अपत्य कलमादिषु आत्मसैनेषु असत्सु अपि तेषा प्रमत्तो निधन पश्यनपि न पश्यति. वा, किती सार्थ आहे हा श्लोक. आपला देह, मुले, परिवार, स्त्री इत्यादी सर्व नष्ट होणारे माहीत असून सुद्धा आपण त्यात गुंग असतो, गुंग असतो, गुंग असतो. शब्द पाळण्यासाठी नाही चांडालनी, हे घर बळकावण्यासाठी, सुदेशी घाणेरड्या चाल्या करण्यासाठी. अशा लावसाट्याला जगण्याचा अधिकार नाही. तुझ्या आणि शिल्पाचे घाणेरडे संबंध आहेत. आणि हे घर ते दोघं बलकावणार हे मीच अरुणच्या मनात घातलं. तुझ्याला थोडंच वाटलं.
आता